या भोंदूबाबाच्या प्रकरणात अनेक बडे मासे त्यामध्ये अडकू शकतात. खरं तर राजकीय लोकांनी सामाजिक जीवन जगत असताना खूप मोठे पथ्य पाळणे गरजेचे असते. परंतु जे काही हिंदुत्ववादी ठेकेदार राजकारणी आहेत ते या पद्धतीनं बुवाबाजी असेल किंवा इतर ढोंगी बाबांच्या किंवा अनिष्ट रूढी परंपरेच्या नादी लागून मग त्यात अनेक बाबी येऊ शकतात. स्वतःहून असेल की कळत न कळत असेल ती रुपाली चाकणकर यांनी केलेली आहे. रुपाली चाकणकरांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा यापूर्वीच द्यायला पाहिजे होता. यापुढेही या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकते. अनेक बडे मासे त्यामध्ये अडकू शकतात. रुपालीताईसारख्या नेत्यांनी असं करून कदाचित त्यांनी त्या बुवाच्या अजून लोक लावलेले असतील. पुढे चौकशीवरती स्पष्ट होईलच, पण या प्रकरणात निपक्ष चौकशी झाली पाहिजे असं मी म्हणेल. शक्यता नाकारता येत नाही, कारण हे जे भोंदूबाबा आहे या भोंदूबाबांनी रुपालीच्या माध्यमातून असेल किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे फोटोनंतर तुमच्या विखे पाटलांच्या साहेबांचा सुद्धा फोटो आहे अशा राजकीय पुढाकारांना घेऊन मोठ्या कदाचित यापेक्षा पण वेगळी लोक त्यांनाही फसवलेलं असेल हे आता धीरे धीरे निघणार आहे. पण पुन्हा मी सांगतो की या प्रकरणाची चौकशी ही निवडणूक निपक्षपणाला झाली पाहिजे आणि सखोल झाली पाहिजे की जेणेकरून पुढे चांगलासुद्धा न्याय मिळेल आणि खरं खोटं अजून पुन्हा त्याच्यात अडकलेलं आहे अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली. तर बघा काय म्हणाले बळवंत वानखेडे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. खरं तर राजकीय लोकांनी सामाजिक जीवन जगत असताना खूप मोठे पथ्य पाळणं गरजेचं असते. परंतु जे काही हिंदुत्ववादी ठेकेदार राजकारणी आहेत ते या पद्धतीनं बुवाबाजी असेल किंवा इतर ढोंगी बाबांच्या किंवा अनिष्ट रूढी परंपरांच्या नादी लागून मग त्यात अनेक बाबी येऊ शकतात. त्यामुळे ही फसगत होत असते आणि ती फसगत जाणीवपूर्वक असेल, स्वतःहून असेल की कळत न कळत असेल, ती रुपालीताई चाकणकर यांनी केलेली आहे. आणि रुपालीताई चाकणकरांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा यापूर्वीच द्यायला पाहिजे होते. आज जे सोशल मीडियात आपल्याला पाहायला मिळते ते निश्चितच त्यांचे राजकीय जीवनात आलेल्या ह्या घटना असू शकतात. म्हणून रुपालीताईंनी राजीनामा दिला ही अतिशय चांगली गोष्ट झाली. त्यांनी नैतिकता जागेवर ठेवली असं मी म्हणेन. यापुढेही या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकते. अनेक बडे मासे त्यामध्ये अडकू शकतात. रुपालीताईसारख्या नेत्यांनी असं करून कदाचित त्यांनी त्या बुवाच्या मागं अजून लोक लावलेले असतील. पुढे चौकशी अंती स्पष्ट होईलच, पण या प्रकरणात निपक्ष चौकशी झाली पाहिजे. पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. रुपालीताई चाकणकर असतील किंवा अन्य तत्सम नेते असतील, आपल्याला फोटो दिसतात, त्यांना वेळीच आवर घातली पाहिजे असं मी म्हणेल. शक्यता नाकारता येत नाही, कारण हे जे भोंदूबाबा आहे या भोंदूबाबानं रुपालीताईच्या माध्यमातून असेल किंवा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांचासुद्धा फोटो आहे, नंतर तुमचं विखे साहेबांचासुद्धा फोटो आहे. अशा राजकीय पुढाऱ्यांना घेऊन मोठमोठ्या कदाचित यापेक्षा वेगळी लोक त्यांनाही फसवलेलं असेल. ही आता धीरे धीरे निघणार आहेच. पण पुन्हा मी सांगतो की याची चौकशी ही निपक्षपणानं झाली पाहिजे आणि सखोल झाली पाहिजे की जेणेकरून पीडितांनासुद्धा न्याय मिळेल आणि खरं खोटं अजून पुन्हा कोण त्याच्यात अडकलेलं आहे हे सुद्धा बाहेर येईल.